नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला सगळ्यांना शुभ दुपार। आपली रेसिपीची वेळ झालेली आहे। आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे कैरीचं लोणचं कसं करायचं ते। मस्त हिरव्यागार कैऱ्या बाजारात आलेल्या आहेत, पण प्रचंड ऊन आहे। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कसं खूप ऊन असतं, तर ह्या उन्हामध्ये आपण वर्षभराचं लोणचं म्हणजे मी तरी घालत नाही। जेव्हा जून मध्ये एक पहिला पाऊस पडून जातो त्याच्यानंतर मग वर्षभराचं लोणचं मी घालते। तर आता मुलांना माझ्या लोणचं खूपच आवडतं आणि लोणचं सगळ्यांनाच आवडतं घरी केलेलं। तर मी काय करते, एप्रिल मे महिन्यामध्ये चालू लोणचं म्हणजे तात्पुरतं लोणचं जे असतं ते घालत असते। तर जे मेन लोणचं घालतात ते जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडून गेल्यानंतर छान लोणचं वर्षभराचं घातलं जातं। तर आज अगदी सोप्या पद्धतीने लोणचं कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। छोट्या छोट्या ट्रिक्स सुद्धा आहेत त्या सुद्धा सांगते। चला बघूया सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं कसं करायचं ते घरच्या घरी। चला, कैरीचं लोणचं करण्यासाठी 1 किलो कैरी छान पहिले धुवून घेतली, स्वच्छ कोरडी करून घेतली। कैरीचं लोणचं करताना त्याच्यामध्ये पाण्याचा अंश त्या फोडीला अजिबात राहायला नको, पूर्ण कोरडी करून मग ती कैरी चिरलेली आहे। 1 किलो कैरी, नंतर थोडंसं तिखट आहे अर्धी वाटी तुमच्या चवीनुसार। नंतर 1 किलो कैरीला मी साधारणतः तुम्हाला म्हणजे ही जी मोहरीची डाळ आहे ही अंदाजाने घेतली। 1 किलो कैरीसाठी मी पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त मोहरीची डाळ घेतली। मिरे आहेत आणि लवंग आहेत आणि एक चवीसाठी मी फक्त रामबंधूचा लोणचं मसाला सुद्धा याच्यामध्ये घालणार आहे। चला बघूया, आणि चवीनुसार मीठ। आता आपण तेल तापवून घेऊया। 1 किलो कैरीसाठी साधारणतः 750 ml तेल म्हणजे 3 पावशेर तेल मी घेतलेलं आहे। दाखवते तुम्हाला। हे तेल पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे। आता आपण याच्यामध्ये मस्तपैकी फोडणी करून घेऊया। मोहरी, मस्त अशी फोडणी करून घ्यायची आहे आणि छान लागतं हे लोणचं आपण करतो ते। आता हे सध्या तर चालू लोणचं मी करतेय। वर्षभराचं जे लोणचं मी करते तेव्हा काय करते की हे जे आहे कैरीच्या फोडी ज्या आहे हळद मीठ लावून एक 5-6 तास पंख्याखाली वाळून घेते। आता हे जे आहे हे चालू लोणचं आहे, तात्पुरतं आहे, त्याच्यामुळे हळद मीठ काही मी फोडींना लावलेलं नाहीये। वर्षभराचं लोणचं करताना हळद आणि मीठ लावून त्या लोणच्याच्या फोडींचं पाणी थोडंसं निथळेपर्यंत एक 4 ते 5 तास पंख्याखाली फोडी वाळवून घ्यायच्या असतात। आता आपण याच्यामध्ये घालूया हिंग। हिंग घातल्यानंतर हळद मी याच्यामध्ये घातली। अगदी सोपी रेसिपी आहे। नंतर हे जे आहे लवंग आणि मिरे, हे लवंग मिरे याच्यामध्ये घालायचे। ते छान त्याच्यामध्ये मस्तपैकी तळले गेले पाहिजेत। नंतर मोहरीची डाळ, मोहरीची डाळ अगदी चॉकलेटी रंगावर करायची नाही, फक्त 2 ते 5 मिनिटांसाठीच ही मोहरीची डाळ याच्यामध्ये परतवून घ्यायची आहे। खूप जास्त लाल करायची नाही, नाहीतर मग ते कडसर लागतं, लोणचं थोडंसं कडू लागतं। हे बघा, थोडीशी डाळ याच्यामध्ये अगदी 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायची। ही डाळ घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे मीठ, कारण डायरेक्ट फोडींना मीठ जर घातलं तर पाणी सुटतं, म्हणून मी असं या तेला मसाल्यामध्येच मीठ घालणार आहे। मीठ अंदाजाने घातलंय त्याच्यात। मोहरीची डाळ एक 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त याच्यामध्ये छान अशी खमंग करून घ्यायची, खूप जास्त अगदी तळून काढायची नाहीये। तोपर्यंत या कैरीच्या ज्या फोडी आहेत याच्यावरती आपण तो मसाला जो आहे तो निम्मा मसाला कैरीच्या फोडींवरती लावून घेऊया। ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेते, म्हणजे आपल्याला लोणचं छान हलवता येईल। या कैरीच्या फोडींमध्ये हा जो मसाला आहे रामबंधूचा, तुम्ही कुठलाही मसाला वापरला तरी सुद्धा चालेल लोणच्याचा, हा मसाला या कैरीच्या फोडींवरती थोडासा टाकून घ्यायचा।
अर्धा मसाला फोडींवर टाकायचा आणि उरलेला मसाला हे जे तेल आपण करत ठेवलंय गरम याच्यात टाकायचा. अर्धा मसाला मी त्याच्यात टाकला. उरलेला जो मसाला आहे तो ह्या तेलामध्ये मी टाकणार. गॅस मी बंद करते. 2 ते 3 मिनिटांसाठी मोहरीची डाळ छान आपण तेलामध्ये खमंग करून घेतलेली आहे. गॅस बंद करते. बंद केल्यानंतर हे जे तिखट आहे हे तिखट याच्यामध्ये मी घातलं. मसाला छान हलवून घ्यायचा. मसाला हलवून घेतल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर तो मसाला कैरीच्या फोडींवरती आपण घालणार आहोत. दाखवते मी तुम्हाला. आपला केलेला तेलातला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आपण तो ह्या जो आहे तो ह्या फोडींवर ओतूया. खार म्हणतो आपण याला, लोणच्याचा खार. हा खार नुसता पोळी बरोबर पण खूप छान लागतो. आमच्या घरी काय पद्धत होती माहिती का, हे जे कढईला राहतं ना खाली, ह्याच्यामध्ये आपला साधा भात असतो ना, तो भात असा छान कालवून खायचा. खूप सुंदर लागायचं ते सुद्धा. तुम्ही पण नक्की करून बघा. आता हे जे लोणचं आहे हे छान मस्तपैकी हलवून घेऊया. की आपलं कैरीचं लोणचं बघा 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार झालं. फक्त खार गार व्हायला थोडासा वेळ लागतो. ते तेल पूर्ण गार झाल्यानंतरच याच्यामध्ये टाकायला लागतं. हे बघा मस्त कैरीचं लोणचं छान हलवून घेतलेलं आहे आणि आपलं लोणचं तयार आहे. आणि खूप छान लागतं. चालू लोणचं म्हणजे तात्पुरतं केलेलं ते सुद्धा खूप छान लागतं. मस्त असं कैरीचं लोणचं तयार आहे. नंतर त्याला तेल सुटतं आपोआप. जशा कैरीच्या फोडी खाली बसतात तसं तसं तेल सुटत जातं. हे बघा झटकन पटकन इन्स्टंट कैरीचं लोणचं करायचं असेल तर कसं करायचं, तर ह्या पद्धतीने करायचं. खूप छान होतं. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कळवा. अनायसे कैऱ्यांचा सीझन आहे. नक्की ह्या पद्धतीने लोणचं करून बघा आणि मला कळवा. आणि तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.